बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांना आजची बातमी काहीशी खास आहे. मी तुम्हाला 2 दिवसांपूर्वी सांगितलं होतं की या शिंदे टोळीची दुसरी कुठलीही यादी प्रसिद्ध होणार नाही. यांच्या उमेदवारीची दुसरी कुठलीही यादी प्रसिद्ध होणार नाही. त्याच दिवशी मला वाटतं 2 दिवसांपूर्वी 8 उमेदवारांची काहीतरी पहिली यादी प्रसिद्ध झाली होती. त्या 8 पैकी देखील एकाचा बळी देण्यात आला होता, कृपाल तुमानेंचा. विद्यमान 8 खासदारांची नावं, त्यातही एकाचा बळी. म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही जागेवर क्लेम नाही किंवा भारतीय जनता पक्षाचा एखादा विद्यमान खासदार असताना तिथे आपण क्लेम करतोय अशी कुठलीही गोष्ट नाही. स्वतःच्याच 8 जागा प्रसिद्ध केल्या आहेत त्या यादीमध्ये आणि त्यातही एका विद्यमान खासदाराचा बळी घेतला, कृपाल तुमानेंचा. मी मागेही सांगितलं, कृपाल तुमाने जर तुम्ही उद्धव साहेबांशी एकनिष्ठ राहिला असता तर आज रामटेकची जागा तुमच्या नावावर राहिली असती. हे मात्र तितकंच सत्य. आज जी बातमी मी तुम्हाला दाखवणार आहे, सर्वात आधी मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहा. ह्या व्हिडिओमध्ये यांचा एप्रिल फुल कसा झाला बघा. ते काय म्हणतात, मोये मोये. सध्या ते मोये मोये ट्रेंडिंगवर आहे. यांचा कसा मोये मोये झालाय बघा. पुढची यादी सोडाच, जी यादी प्रसिद्ध झालीये, ज्या 8 खासदारांची जी यादी आधीच प्रसिद्ध झालीये, त्या यादीमध्ये नेमकं काय चाललंय हे तुम्ही पहा. जवळपास 2 ते 3 खासदारांची नावं पुन्हा बदलली जाणार आहेत. एवढ्या वरच्या अंगाचा ह्यांचा कॉन्फिडन्स, आणि हे म्हणतायत आम्ही बाळासाहेबांची शिवसेना, आम्ही खरी शिवसेना, आम्ही मूळ शिवसेना, आम्ही विचारांशी प्रार्थना केली नाही. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो. शिवसेना शिंदे पक्षाकडून काही जागांवरचे उमेदवार बदलले जातील असं कळतंय आणि यामध्ये 2 महत्त्वाची नावं कळतात. हिंगोली आणि हातकणंगले इथले उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. हिंगोलीत भाजपच्या 3ही आमदारांचा विद्यमान खासदार आणि उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध आहे आणि हातकणंगलेमध्ये धैर्यशील माने यांची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता आहे. सर्व्हे रिपोर्ट हा निगेटिव्ह आल्यामुळे शिंदे पक्ष उमेदवार बदलीची खेळी करण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणी कमजोर वाटत असेल तर मुख्यमंत्री कधीही उमेदवार बदलू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही असं सूचक विधान शिंदे पक्षाच्या संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता नेमका कुणाचा पत्ता कट होणार या चर्चांना उधाण आलेलं आहे. आपण जे 8 उमेदवार जाहीर केले अशी चर्चा की त्यातले काही उमेदवार ऐनवेळी बदलले जातील. नाही, याबद्दलची मला कल्पना नाही. परंतु जर एखाद्या ठिकाणी जर उमेदवार थोडा बहुत जर कमजोर वाटत असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना आहे. बदलणं शक्य एखादी जागा, शक्यता नाकारता येत नाही. कुठली असेल, मराठवाड्यात असू शकते, मराठवाड्यातली असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रात. 2च विभागातले उमेदवार जाहीर झाल्यामुळं त्या दोघातून एखादी जागा बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा शिरसाटांचं हे वक्तव्य आहे. आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या बरोबर आहेत. विशाल, ही मोठी बातमी येते शिंदे गटातून 2 जागांवरचे उमेदवार जर कमजोर वाटत असतील तर बदलले जाण्याची शक्यता आहे आणि हातकणंगले आणि हिंगोलीच्या जागेवरचे हे उमेदवार बदलले जातील. काय काय तपशील मिळतात? संजय शिरसाट यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे उमेदवार बदलांची एक तयारी शिंदेसेनेत सुरू झाल्याचं आपल्याला म्हणता येईल. महत्वाचं म्हणजे हिंगोलीमध्ये हेमंत पाटील गेल्या वेळेस खासदार होते, यावेळेस त्यांना उमेदवारी मिळालेली आहे. मात्र भाजपचा तिथं कडाडून विरोध आहे. भाजपचा जर विरोध असेल तर तिथून खासदार निवडून येऊ शकणार नाही, अशा पद्धतीची परिस्थिती आहे. त्या पद्धतीचा एक अहवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळं ती जागा बदलण्याचे संकेत देण्यात आलेले आहे आणि लवकरच याबाबतची घोषणा सुद्धा होऊ शकते. दुसरी जी जागा आहे ती हातकणंगलेची धैर्यशील माने यांची, याबाबत एक अहवाल तयार करण्यात आलेला आहे, एक सर्वे तयार करण्यात आलेला आहे आणि त्यात तिथं स्पष्टपणे ही जागा जिंकून येता येणार नाही असे संकेत मिळालेले आहे. त्याही बाबत आता शिंदे गटामध्ये सविस्तर चर्चा सुरू आहे आणि तिथंही आता उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळं खरं तर शिंदे गटानं त्यांची यादी 8 जणांची जाहीर केली, ती सुद्धा थोडी उशिरानं जाहीर केली आणि त्यातील 2 उमेदवार आता बदलण्याची पूर्णतः शक्यता निर्माण झालेली आहे. या व्हिडिओमध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय 2 जागा, एक हिंगोलीची हेमंत पाटलाची आणि दुसरी हातकणंगलेची धैर्यशील मानेची. हेमंत पाटलाच्या जागेविषयी मी मागेही तुम्हाला सांगितलं की हेमंत पाटलाला जागा मिळणार नाही, पण त्यावेळेस ते यादीमध्ये नाव आलं आणि बऱ्याच जणांनी मला उलट प्रश्न केले की ह्यांचं तर नाव आलं, पण आज पहा ना नेमकं काय चाललंय.
यादीमध्ये नाव येऊन देखील हेमंत पाटलाला आज तो आनंदोत्सव साजरा करता येणार नाही. पाण्यात बुडवलेले देव त्यांनी बाहेर काढले एक दिवसासाठी आणि दुसऱ्याच दिवशी या अशा बातम्या आल्या. बरं, याची जी स्पष्टता आहे म्हणजे ह्या बातमीमध्ये किती तथ्य आहे नाही हे आपण सांगू शकत नाही. आपण काही ह्या टोळीचे प्रवक्ते नाहीत. पण टोळीचे जे कोणी प्रवक्ते आहेत संजय शिरसाट यांनी स्वतः या बातम्या नाकारल्या नाहीत. हे देखील मी तुमच्या सर्वांसमोर दाखवलंय. हे म्हणतात तशी शक्यता आहे. एखादा उमेदवार जर कमजोर असेल तर अशा प्रकारचे बदल माननीय मुख्य नेते ठाण्याचे नेते अशा प्रकारचे बदल करू शकतात. यांनी काय लॉजिक लावलं त्याच्या मागे मी दोनही जागांचं विश्लेषण करणार आहे. हिंगोली आणि हातकणंगले यांनी हिंगोलीच्या जागेवर काय लॉजिक लावलं. एका लोकसभेच्या अंतर्गत 6 विधानसभा येतात आणि या 6 विधानसभांमध्ये हिंगोलीच्या 6 विधानसभांमध्ये 3 विधानसभांवर भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे म्हणण्यापेक्षा त्यांचे 3 आमदार आहेत असं तुम्ही म्हणा. या 3 आमदारांचा या हिंगोलीच्या जागेवर हेमंत पाटलाला विरोध आहे आणि आजच मला वाटतं भारतीय जनता पक्षाची हिंगोलीमध्ये एक बैठक झाली. या बैठकीमध्ये सर्व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ठराव पास केला की हेमंत पाटलाची उमेदवारी बदला नाहीतर आम्ही सहकार्य करणार नाही. खुल्यामध्ये सांगतो नाहीतर अपक्ष उभा करतो. आजच्याच तो मी व्हिडिओ माझ्याकडे तो आहे नाही तुम्ही बघा कुठल्याही न्यूज चॅनलवर तुम्हाला हिंगोलीची बातमी तुम्ही सर्च करा तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. जर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी हिंगोलीमध्ये अशा प्रकारचा ठराव घेत असतील 3 आमदार विरोधात असतील हेमंत पाटील तुम्ही काही शिवसेनेमध्ये नाही आहात. ओरिजिनल शिवसेनेमध्ये जिथे चापकाचे फटकारे देऊन या भारतीय जनता पक्षाला कामाला लावता येतं बरं का. तुम्ही काही ओरिजिनल शिवसेनेमध्ये नाही आहात. त्यामुळे तुमची उमेदवारी या कमळीच्या जीवावर आहे. कमळीच्या जीवावर आणि तुम्हाला कमळीमधून देखील लढता येणार नाही कारण कमळीमधून लढण्यासाठी तिकडच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा एक मोठा विरोध आहे. पण का कुणास ठाऊक मला एक कळत नाही. सारेच्या सारे सर्वे बघा ना कसा बळी घेतला जातो कसा ट्रॅप मध्ये अडकवलाय जाळ्यात कसा अडकवलाय पहा. का कुणास ठाऊक सारे सर्वे फक्त शिंदे गटाच्या खासदारांचे. भाजपच्या एकाही खासदाराचा सर्वे निगेटिव्ह जात नाही. मागे 6 खासदारांचे निगेटिव्ह सर्वे दाखवले तर हेमंत पाटलाचं नाव तर आहेच आहे. म्हणजे सर्वे कसे करत असतील माहितीये का. सर्वे भारतीय जनता पक्षाच्या आमदारांमधून करत असतील. आमदारांनो तुम्हाला कुठला खासदार बरा वाटतो कुठला खासदार चुकीचा वाटतो. आमदार म्हणणार हेमंत पाटील नको सर्वे निगेटिव्ह हे अशा प्रकारचं असणार आहे. जे काही असेल ते आम्हाला काय घेणं देणं त्याच्याशी. याची जागा बदला नाहीतर याची जागा ठेवा. हिंगोलीची जागा बदलली तरी चालेल नाही ठेवली तरी चालेल. तुम्हाला पराभूत करण्याची जबाबदारी शिवसेनेने आणि शिवसैनिकांनी उचललेली आहे. पण जर हेच लॉजिक लावायचं झालं तर कल्याणच्या खासदारकीवर थोडंसं जाऊया ना आपण. ज्याचं नाव देखील घोषित झालेलं नाही अजून श्रीकांत शिंदेचं माफ करा डॉक्टर श्रीकांत शिंदेचं उर्फ राजपुत्र. या राजपुत्राचं अजून नाव देखील डिक्लेअर झालं नाही पण तरी देखील श्रीकांत शिंदेच्या बाबतीत देखील हाच लॉजिक लावा. 6 आमदार एका लोकसभेमध्ये 6 आमदार. आता हिंगोलीमध्ये तुम्ही म्हणताय 3 आमदार भारतीय जनता पक्षाचे विरोधात आहेत. मग चला आपण श्रीकांत शिंदेविषयी बोलूया. श्रीकांत शिंदेच्या 6 जागा कुठल्या तुम्हाला सांगतो. त्यांच्या लोकसभा क्षेत्रातल्या येणाऱ्या 6 विधानसभा. एक आहे कळवा मुंब्रा, दुसरी जागा आहे ते डोंबिवली, तिसरी जागा आहे ते कल्याण ग्रामीण, चौथी जागा आहे ते कल्याण पूर्व, 5वी जागा आहे ते अंबरनाथ आणि 6वी जागा आहे ते उल्हासनगर. आता या 6 जागांपैकी 3 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वेचे गणपत गायकवाड ज्यांच्याविषयी तुम्ही मागेच पाहिलं असाल ढिशक्याव केलं. या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना कोणतो महेश पाटील नावाचा त्याला ढिशक्याव केलं. ते गणपत गायकवाड रवींद्र चव्हाण ज्यांनी ठराव पास केला होता आम्ही एकनाथ शिंदेच्या मुलाच्यासाठी काम करणार नाही 2 झाले. अशा प्रकारे तिसरा एक उल्हासनगरचा आमदार आहे. आता तुम्ही मला सांगा हे 3 आमदार इथे विरोधात आहेत. तुम्ही गणपत गायकवाड करून अपेक्षा ठेवू शकता का हा शिंदे गटाचं काम करेल, एकनाथ शिंदेच्या सुपुत्राचं काम करेल, राजपुत्राचं काम करेल? कधीच नाही. रवींद्र चव्हाण जे स्वतः इच्छुक होते त्यांचं तिकीट कापलं जाईल कदाचित त्यामुळे ते ह्याचं काम करतील, ते पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. आता राहिला प्रश्न जी कल्याण ग्रामीणची जागा म्हणालो मनसे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे विळ्या भोपळ्याचं नातं. त्याच्यानंतर जागा येते कळवा मुंब्रा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांची हे मदत करतील
विषय संपला. मग हाच लॉजिक लावायचा झाला तर श्रीकांत शिंदे यांची देखील जागा बदला. कदाचित जागा बदलायची नसेल, कमळातून उभं करायचं असेल, कारण श्रीकांत शिंदेचं नाव पहिल्या यादीत आलं नाही. मी मागाशीच तुम्हाला सांगितलं किंवा मागेही सांगितलं, श्रीकांत शिंदेचं नाव कमळाच्या यादीत येऊ शकतं. इतकी दयनीय अवस्था. स्वतःच्या मुलासाठी सेफ मतदारसंघ यांना महाराष्ट्रात सापडेना. हे बाकीच्या 12 खासदारांनी ज्यांच्या भरोश्यावर यांचे चेहरे पाहून या गटात उड्या मारल्या, त्यांचा खराच आज खऱ्या अर्थाने तो मोये मोये झालेला आहे. मोये मोये ऐकलायत ना तुम्ही ते. आता दुसरी जागा जी मागाच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवली, ती दुसरी जागा आहे हातकणंगले, धैर्यशील माने. या धैर्यशील मानेच्या पाठीवर उद्धव साहेबांनी हात ठेवला. 17 दिवसांचा पक्षातला प्रवेश, 17 दिवसांचा. आणि ह्या धैर्यशील मानेला म्हटले हा धीराचा मुलगा आहे. या युवकाला तुम्ही दिल्ली दाखवा. शिवसैनिकांनी दिल्ली दाखवली. बंटी पाटलांचाही त्यावेळेस बराचसा त्यांना सपोर्ट मिळाला होता, काही का असे ना, काँग्रेसमध्ये जरी असले तरी. पण लक्षात घ्या, आज याच धैर्यशील मानेंची अवस्था तिकीट मिळून देखील किती घाणेरडी झालेली आहे तुम्ही पहा. धैर्यशील मानेंना कदाचित ती जागा पुन्हा सोडावी लागू शकते, त्यांची नवीन यादी प्रसिद्ध होऊ शकते. आणि राहिला प्रश्न भावना गवळींचा, ही तिसरी जागा मी तुम्हाला सांगतो. किती खासदार पहा, हेमंत गोडसे ना यादीत नाव नाही, भावना गवळी यादीत नाव नाही. बरं, ज्यांची आली ते सदाशिव मंडलिक कोल्हापूरचे, त्यांची अवस्था काल कुत्रा भीक घाली ना अशी अवस्था त्यांची झालेली आहे. भावना गवळी वाशिम, मैं मेरी झांसी नहीं दूंगी, मैं मेरी झांसी नहीं दूंगी. तुमची झाशी असायला तुम्ही का राणी लक्ष्मीबाई नाही आहात? एका मिनिटाचा आदेश आणि ईडी सीबीआय घरात, कसल्या तुम्ही खासदारकी लढवणार? 1 मिनिटाचा आदेश. हे लक्षात घ्या, हे सोपं नाही. हे सारं जे काही चाललंय या खासदारांचा खऱ्या अर्थाने बळी गेलेला आहे. या खासदारांवर बारीक लक्ष आमदार ठेवून आहेत. आमदार पाहतायत खासदारांची जर ही अशी अवस्था झालेली असेल तर आमचं काय होणार? हे तर मोठे मोठे मतदारसंघ राहतात, 6 विधानसभा एकत्र करून. आमचा तर 1 विधानसभेचा मतदारसंघ. आमचं काय होणार? आमदारकीला खऱ्या अर्थाने फार मजा येणार आहे. खासदारक्या तर संपवल्या. बाळासाहेबांचा पक्ष, बाळासाहेबांचे विचार करत 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 स्वतःच्या मुलाची खासदारकी द्या हो साहेब, मुलगा रडतंय माझं, पोरग रडतंय माझं, तान्हबाळ रडतंय, द्या हो द्या, तिकीट द्या, अशी घाणेरडी अवस्था. जाहीर केलेल्या यादीतून 2 नावं बदलायची वेळ जर तुमच्यावर येत असेल, 2-3 नावं बदलायची वेळ येत असेल तर तुम्हाला काय म्हणावं? हेमंत आप्पा गोडसे, या हेमंत गोडसेंचा जो मोये मोये केलाय, विचार करा. हेमंत गोडसे वारंवार मातोश्रीवर असायचे. ज्यावेळेस हे बंड झालं होतं, आज जायचे आणि बाहेर येऊन सांगायचे आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी. आता तुम्हाला कुणाकुणाच्या पाठीशी घालतील जरा पहा, गोडसे पहा. धाराशिव मध्ये मला वाटतं आज विक्रम काळेंची जागा जाहीर झाली राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे. कुठे गेली ओरिजिनल शिवसेना? धाराशिव तुमची जागा होती. जर तुम्ही ओरिजिनल शिवसेना, धाराशिव तुमची जागा असायला हवी होती. नाशिकची जागा ज्यांचा मोये मोये झालाय ना, त्या छगन भुजबळांसाठी सोडलेली आहे. हेमंत आप्पा गोडसेंची जागा संपली. म्हणजे पहा किती विद्यमान खासदार उडतायत. पहिली जागा कृपाल तुमाने, ते नावच कट झालं, राजू पारवे, आणि म्हणतात काँग्रेसच्या सोबतील, आणि काँग्रेस उरावर घेतली. विद्यमान खासदाराची तिकीट कापली. काँग्रेसच्या आमदाराला राजू पारवेला तिथून उभा केला रामटेक मधनं. दुसरी जागा छगन भुजबळ सोडत नाही जा. हेमंत गोडसे संपली तुमची. तिसरी जागा तुम्हाला सांगतो वाशिम यवतमाळची जाणार. विद्यमान खासदार उतरवणार बाहेर. भले शिंदे भारतीय जनता पक्षाला देतील नाही देतील मला माहित नाही, पण संजय राठोड तिथून प्रबळ इच्छुक आहे. संजय राठोड, संजय देशमुख आणि संजय राठोड यांच्यामध्येच ही लढत होण्याचे चान्सेस जवळपास निश्चित आहेत. भावना गवळीच्या 25 वर्षाच्या कारकिर्दीला चांगला सुरुंग लागला. घ्या अजून शिंदेची बाजू घ्या, अजून बांधा नरेंद्र मोदींना राख्या बांधा. हे सगळं करून काही होत नसतं. गद्दारीची फळं याच जन्मात भोगायची असतात. 25 वर्षाची राजकीय कारकीर्द, 25 वर्ष खासदार. आज स्वर्गातून तुमच्या वडिलांचा आत्मा जरी तुम्हाला पाहत असेल ना, पुंडलिक गवळींचा आत्मा, तो देखील तुमच्या नावाने बऱ्यापैकी उदोउदोच करत असेल. हे लक्षात ठेवा भावना गवळी. असो जे काही असेल ते. आज विचार करा, ज्या पक्षाचे 23 खासदार होते, भारतीय जनता पक्षाचे, हा 23 खासदार असलेला पक्ष आजच्या घडीला 34 ते 35 जागा लढवतोय. आतापर्यंतची ही बातमी आहे. आणि मी जे सांगतोय त्याच्यामध्ये काहीही चुकीचं घडत नाहीये. आतापर्यंत ते घडत आलेलं आहे.
आतापर्यंत त्यांनी 24 जागा जाहीर केलेल्या आहेत स्वतःच्या आणि 34 ते 35 जागा त्यांच्या टोटल जाहीर होतील, म्हणजे आणखी 10 ते 11 जागा ते आणखी जाहीर करू शकतात. शिंदे टोळीने आतापर्यंत 8 जागा जाहीर केलेल्या आहेत. त्या 8 मध्ये एका विद्यमान खासदाराचा बळी घेतलेला आहे आणि 2 जागा त्या बदलण्याची शक्यता जास्त आहे, जे मगाशी मी तुम्हाला दाखवलं. आणि जास्तीत जास्त शिंदे टोळीची 1 जागा अजून घोषित होऊ शकते, म्हणजे 8च्या ठिकाणी हा आकडा 9 पर्यंत जाऊ शकतो. त्याच्यानंतर ज्याच्याकडे 1 खासदार होता, विचार करा, 1 खासदार अजित पवार, तो 5 खासदार घोषित करतोय. म्हणजे 23 खासदार असलेला पक्ष 34 ते 35 जागांवर जातोय, म्हणजे त्यांनी जवळपास 11 जागा वाढीव घेतल्या. ज्याच्याकडे विद्यमान 1च खासदार, रायगडचे मला वाटतं तटकरे साहेब अजित पवारांकडे, त्यांनी 4 जागा वाढीव घेतल्या, म्हणजे एका खासदाराच्या जागेवर 5 खासदारक्या मागून घेतल्या. यांनी 11 घेतल्या, यांनी 5 घेतल्या. यांच्याकडे 13 होते आणि ह्यांना मिळणार आहेत 8 ते 9, म्हणजे जवळपास 4 ते 5 खासदारांच्या जागेंवर तुम्ही पाणी सोडणार आहात विद्यमान. बाकी तुम्ही किती लढवल्या होत्या या अगोदर, हा सगळा प्रश्न तर संपला. मग गटामध्ये किंवा ह्या सगळ्या महायुतीचं तुम्ही नाव दिलंय, गोंडस नाव दिलंय महायुती, याच्यामध्ये तुमचं स्थान कुणीकडे आहे हे जरा स्वतः ठरवा. गजानन कीर्तीकर पस्तावले, कृपाल तुमाने पस्तावले, भावना गवळी पस्तावली, हेमंत पाटील पस्तावले, धैर्यशील माने पस्तावले, संजय मंडलिक पस्तावले. अजून तुम्हाला किती जागा पाहिजेत? हेमंत अप्पा गोडसे 8वे खासदार आहेत जे पस्तावलेले आहेत. अजून तुम्हाला किती जागा पाहिजेत पस्तावणाऱ्या? खासदारकीच्या वेळेस हे तर आमदारकीच्या वेळेस काय असेल याचा तुम्ही विचार करा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो शिवसैनिकांनो. कर्माची फळं ही अशीच पाहिजेत, याची देही याची डोळा पाहिजेत. जे जे काही घडेल ते तुम्हा सर्वांसमोर घेऊन येईल. जय महाराष्ट्र. काळजी घ्या शिवसैनिकांनो.